सावली त्यांना बापरे ते उंदर सारखंच असतं ना. चला तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही विचार पण नाही करू शकत तर आपण आज काय रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे लवकरच तुम्हाला दिसल. आपण एका जणाच्या घरामध्ये एक खारुताई घुसलेली आहे तर आपण ती रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आपण तिला कशा प्रकारे रेस्क्यू केलं तर आणि तिला कसं घरातून बाहेर काढून तिला रिलीज केलं. तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. खूप परेशान केलं तिने आम्हाला पकडण्यासाठी. खूप पळत होती ती घरामध्ये इकडे तिकडे आणि त्यांना भीती वाटत होती की बाबा अंगावर वगैरे येते का काय. त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल केला त्या दादानी. तर आपण तिला रेस्क्यू करण्यासाठी इथं आलेलो आहे. तर बघा मित्रांनो कसं रेस्क्यू केलं तिने. खूप परेशान केलं आणि ती करत तर काही नाही मित्रांनो कोणाला, पण तिची खूप भीती वाटत होती सगळ्यांना. त्यामुळं त्यांची फॅमिली सगळी इकडं एका साईडला रूममध्ये जाऊन बसली आणि ती एक तर किचनमध्ये होती आणि त्यांना सकाळपासून भूक लागलेली होती. तर ते सगळे जेवण करायचे पण राहिले होते मित्रांनो. आपण तिला तिथून काय केलं पकडलं आणि त्यानंतर तिला तिथंच जवळपास सोडून दिलं मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला लगेच दिसून जाईल बघा. छिद्र पाड त्याला. थोडा लिंबाचा पत्ता पण टाक त्याच्यात. तर मित्रांनो काही दिवसांनी असं नाही व्हायला पाहिजे की कोणाच्या घरामध्ये उंदीर घुसला तर विशाल भाऊ पकडण्यासाठी या बरं आमच्या घरामध्ये उंदीर घुसला. म्हणजे लोकांना एवढी भीती वाटते की बाप काय काय सांगू तुम्हाला. की एवढे घाबरतात लोक की आमच्या घरामध्ये हे घुसलं ते घुसलं. या बरं विशाल भाऊ एकदा काढा त्यांना. तर खूप मजा येते मित्रांनो. खूप पकडण्याचा पण प्रयत्न केला तिला पण ती खूप हातात बघा सटकत होती हातामधून. ती पण आलीच नाही हातामध्ये खूप वेळ आणि मला त्यांनी बाईट पण केलं आणि चावली पण ती हाताला खूप जोरात माझ्या. तिने रक्त पण काढलं होतं. तरी पण आपण काही हार मानली नाही. शेवटी तिला पकडलं आणि तिला तिच्या परिसरामध्ये तिथं लवकरच म्हणजे सोडून दिलं. जेणेकरून तिचे काही पिल्ले वगैरे काही पण असले किंवा फॅमिली तिची जवळपास असते ना, त्यामुळे ते तिथं लगेच ओळखू शकते तेवढ्या एरियामध्ये. तर आपण तिला तिथंच पकडलं आणि तिथूनच वरती जाऊन लवकर रिलीज करून टाकलं मित्रांनो. जेणेकरून ती इकडं तिकडं भटकली नाही पाहिजे आणि तिची फॅमिली पण दूर नाही झाली पाहिजे. तिचे पिल्ले वगैरे किंवा काही पण असलं तर ती तिच्या पिल्ल्याजवळ गेली पाहिजे मित्रांनो. त्यामुळे घाबरली ती. बरं झालं हे आपण हे केलं. बाप हे इकडं हे समोर हे डायरेक्ट कपडा टाक. समोर नाही आली नाही आली. थांबा भैया एक मिनिट. उघडा उघडा. इकडे वाजलं काहीतरी तिथे. दुसरा घेऊ. हे जाड घेतो का. काय तिथंच असेल कोपऱ्यात. वरती बघ एकदा. वरती म्हणजे खालून वरती. अरे हे कोपऱ्यात हे कोपऱ्यात आहे. तुझ्या मायला अरे धरलं का. धरली. उघडा बाहेर. पिशवी घेऊ का. इथं सोडून देऊन त्याला रिलीज करून. भैया काय तडाफडा तडाफडा. भैया उघडा ना. पकडली
एक चावती ती सावली चावली असते ते लेट जातात हे असे हे तर सावली करणार बापरे ते उंदर सारखंच असतं ना हा. ते चावते ते. ते बाहेरून गच्चीवरून खिडकीतून आलती हा हा नंतर तिकडून हाकली तर तिकडे घुसून बसली हळद नाही नाही, काही नाही. तिला इथं सोडावं लागेल कारण की एवढा एरिया तिला माहित असतो ना तिचे पिल्ले वगैरे. हा वरची गच्चीवर. गच्चीवर नाही, खाली खाली पण राहिलच नाही नाही खाली सोडा मला वाटतं. ह्या साईडला सोड इकडे खूप खरं होते कुठं? आपल्या पैसे आते तिकडं इकडेच का चला ह्या साईडला ह्या बिल्डिंग मध्ये खूप खरं होते वरतून सोडून दे. तिला इथं सोडावं लागणार. हा ते तिचे काही बेबीज वगैरे असतात ना Family असतात ना त्यांची. त्याच्यामुळे वरतून सोडून देतो. हा वरतून जाईल ना ती हा जाते ती तिला एवढा एरिया माहिती आहे ना हा. तिला, त्याच्यामुळे. ते न्यायला नाही, आम्ही काय करू तिला घेऊन? हा, तेच ना. हा. तिचा एवढा एरियामध्ये फॅमिली असते विकले, विकले. हा काही. झाडावरती सोडायचं का झाडा इथं कोपऱ्याला सोड झाडावरती झाडाजवळ मग ती बरोबर जाते ती हे झाडामुळंच येत असं ही शेपूट आहे तिची, केस निघले फक्त शेपूट जशी तशी ते केस निघते त्यांचे वर केस निघते त्यांचे. तर मित्रांनो आपण तिला वरतीच रिलीज केलं त्यांच्या गच्चीवर. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असं काही पण तुमच्या घरामध्ये निघलं तर घाबरू नका, बिलकुल कॉल करा मला. आणि काय म्हणतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलचं बेल आयकनचं बटन दाबायला पण विसरू नका मित्रांनो, जेणे की असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लवकरच सांगा आणि धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया.